पानिपतावरती मराठ्यांनी काय केलं तर मराठे ज्यावेळी पानिपतावरती आले 7 डिसेंबरला मराठ्यांनी अब्दालीला आव्हान द्यायचं ठरवलं. अब्दाली समोर उभारलाय आणि 7 डिसेंबरला मराठीने ते आव्हान पत्करलं. मराठी कुठलंच आव्हान पत्करायला भेट नाही, काही असू दे, गाडल्याशिवाय राहत नाहीत. आणि मराठी निघाले. मराठी आपल्या फौजा ढकलत छाजपूर या ठिकाणी आले आणि मराठ्यांनी तिथं आपल्या तोफा उभा केल्या, तोफा लावल्या. त्या तोफा लावल्यावरती नजीब खान सुजा उद्धवला आणि अहमद शाह अब्दाली हे सगळं बघत होता. तोफा लावल्यावरती अहमद शाह अब्दालीनं त्या नजीब खान रोहिला आज्ञा दिली, जा तोफा लागल्यात मराठ्यांच्या, तोफा लागायच्या अगोदर आक्रमण करा, काहीतरी जिंका. पण लढाई कधी करायचंय याचं पहिल्यांदा उत्तम गुणसूत्र स्वतःला समजून घ्या. मराठीने तोफा छाजपुरावरती लावल्या आणि मराठी मागे छावणीत यायला निघाले. मराठी जसं छावणीकडे यायला निघाले तसं नजीब खान रोहिला सुजा उद्धवला हे आपल्या सैनिक आले आणि मराठ्यांच्या वरती एकच आक्रमण केलं. हार पराभव. मराठ्यांनी आपल्या तलवारी गार काढल्या, सपासप कतली चालवला आणि एक मराठा 100, 200, 300, 400 सपासप नजीब खानचा सैनिक कपात निघाला होता. रोहिले समोर यायला भेट होते. मराठी नुसतं ऐकलं, रोहिले पाठीला पाय लावून माघारी पळ सुटत होते आणि तलवारी समोर उभा राहायची धमक कुणाची होत नव्हती. मराठ्यांची तलवार वार पाठीवरती झाला पण थांबायला तयार नव्हती. शौर्य काय असतं, मातीसाठी समर्पण देणं काय असतं, त्यावेळी मराठ्यांनी दाखवलं. तलवारीची एक चुनूक, त्या चुनकावरती रोहिला सैनिक माघारी पळून जात होतं. शेवटी पळून जात असताना बळवंत मेंढरे मराठ्यांचे सरदार आपल्या मराठी सैनिकाचं प्रतिनिधित्व करत होते. जात असताना कुठून तरी एका रोहिलानं एक बंदुकीचा गोळा त्या बळवंत मेंढरेवरती धरला आणि धाड करणं झाडला. तर बंदुकीची एक गोळी सुई करत आली आणि बळवंत मेंढरे यांच्या छातावरती लागली आणि सह्याद्रीचा बळवंत मातीमध्ये खाली पडले. अंधार झाला आणि त्या अंधाराचा फायदा घेत पळपुटे नजीब खानाचं रोहिला सैन्य तिथून पळून गेलं. इतिहासकार असं म्हणतात जर 7 डिसेंबरला अंधार झाला नसता, 7 डिसेंबरला अंधार झाला नसता आणि नजीब खान रोहिलाचं सगळं सैनिक जर मराठ्यांच्या हाताला लागलं असतं तर त्याच दिवशी मराठ्यांनी अहमद शाह अब्दालीची कबर त्या पानिपताच्या मातीमध्ये खोदली असती.